विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण परिसर अभ्यास या विषयातील सामाजिक परिसर या घटकामधील ऋतूबद्दल माहिती बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि ऋतूंवरील प्रश्नांचा अभ्यास करूया। प्रश्न पहिला, भारतात साधारणपणे किती मुख्य ऋतू मानले जातात? पर्याय आहेत 3, 4, 5 किंवा 6। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत नसेल कदाचित आपल्या भारतामध्ये एकूण 6 ऋतू आहेत। ते ऋतू आहेत वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर। त्यातील वसंत आणि ग्रीष्म हे उन्हाळ्यामध्ये येतात, वर्षा आणि शरद हे पावसाळ्यामधील ऋतू आहेत, तर हेमंत आणि शिशिर हे हिवाळ्यामधले ऋतू आहेत। अशा प्रकारे भारतात एकूण 6 ऋतू असतात। प्रश्न दुसरा, भारतातील सर्वात उष्ण ऋतू कोणता आहे? पर्याय 1 हिवाळा, 2 उन्हाळा, 3 पावसाळा, 4 वसंत ऋतू। तर सर्वात उष्ण ऋतू आहे पर्याय क्रमांक 2 उन्हाळा। प्रश्न तिसरा, सर्वाधिक पाऊस कोणत्या ऋतूत पडतो? 1 उन्हाळा, 2 हिवाळा, 3 पावसाळा, 4 शरद ऋतू। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पावसाळा। प्रश्न चौथा, सर्वात थंड ऋतू कोणता आहे? 1 हिवाळा, 2 उन्हाळा, 3 पावसाळा, 4 वसंत ऋतू। योग्य उत्तर तुम्हाला माहीतच आहे पर्याय क्रमांक 1 हिवाळा। प्रश्न पाचवा, फुलांचा ऋतू म्हणून कोणता ऋतू ओळखला जातो? 1 शिशिर, 2 वसंत ऋतू, 3 वर्षा ऋतू, 4 ग्रीष्म ऋतू। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वसंत ऋतू। प्रश्न 6वा, पानगळ कोणत्या ऋतूत जास्त प्रमाणात होते? 1 वसंत ऋतू, 2 शरद ऋतू, 3 वर्षा ऋतू, 4 ग्रीष्म ऋतू। योग्य उत्तर आहे पर्याय 2 शरद ऋतू। प्रश्न 7, खालीलपैकी कोणता भारतातील एक ऋतू आहे? 1 वसंत ऋतू, 2 हिम ऋतू, 3 समुद्र ऋतू, 4 डोंगर ऋतू। तर हिम ऋतू, समुद्र ऋतू आणि डोंगर ऋतू हे ऋतू नाहीत। भारतातील एक ऋतू आहे वसंत ऋतू, म्हणजेच पर्याय क्रमांक 1। प्रश्न 8, शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा ऋतू कोणता मानला जातो? 1 पावसाळा, 2 उन्हाळा, 3 हिवाळा, 4 शिशिर। आपणा सर्वांना माहीतच आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ऋतू आहे पावसाळा, म्हणजेच पर्याय क्रमांक 1। प्रश्न 9, कोणत्या ऋतूमध्ये दिवस मोठे आणि रात्री लहान असतात? 1 हिवाळा, 2 उन्हाळा, 3 पावसाळा, 4 शिशिर। तर उन्हाळा या ऋतूमध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान असते, म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न 10, कोणत्या ऋतूमध्ये लोक उबदार कपडे वापरतात? 1 पावसाळा, 2 उन्हाळा, 3 हिवाळा, 4 वसंत ऋतू। तर उबदार कपडे हिवाळा या ऋतूमध्ये वापरतात, हे आपणा सर्वांना माहीतच आहे। आता यापुढे आपण ऋतू आणि त्यांचे महिने यावर आधारित काही प्रश्न अभ्यासणार आहोत। प्रश्न 11, भारतात उन्हाळा साधारणपणे कोणत्या महिन्यात असतो? 1 मार्च ते मे, 2 जून ते सप्टेंबर, 3 ऑक्टोबर ते नोव्हेंबर, 4 डिसेंबर ते फेब्रुवारी। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मार्च ते मे। प्रश्न पुढचा, भारतात पावसाळा साधारणपणे कोणत्या महिन्यात असतो? 1 मार्च ते मे, 2 जून ते सप्टेंबर, 3 ऑक्टोबर ते डिसेंबर, 4 जानेवारी ते फेब्रुवारी। तर पावसाळा हा ऋतू जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये असतो, म्हणजेच योग्य उत्तर आहे पर्याय 2। प्रश्न क्रमांक 13, भारतात हिवाळा साधारणपणे कोणत्या महिन्यात असतो? 1 मार्च ते जून, 2 जून ते सप्टेंबर, 3 डिसेंबर ते फेब्रुवारी, 4 ऑक्टोबर ते नोव्हेंबर।
तर हिवाळा हा ऋतू डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यांमध्ये असतो. म्हणजेच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 14. वसंत ऋतू साधारणपणे कोणत्या महिन्यात असतो? 1. फेब्रुवारी ते मार्च, 2. जून ते जुलै, 3. ऑगस्ट ते सप्टेंबर, 4. नोव्हेंबर ते डिसेंबर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. फेब्रुवारी ते मार्च. प्रश्न 15. ग्रीष्म ऋतूला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? 1. वर्षा ऋतू, 2. उन्हाळा, 3. हिवाळा, 4. शिशिर. ग्रीष्म ऋतूचे दुसरे नाव आहे उन्हाळा, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16. वर्षा ऋतूला सामान्य भाषेत काय म्हणतात? 1. उन्हाळा, 2. पावसाळा, 3. हिवाळा, 4. शरद ऋतू. तर वर्षा ऋतूला सामान्य भाषेमध्ये पावसाळा असे म्हणतात, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न 17. शिशिर ऋतूमध्ये हवामान कसे असते? 1. उष्ण, 2. दमट, 3. थंड, 4. पावसाळी. तर शिशिर ऋतूमध्ये हवामान थंड असते, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. प्रश्न 18. हेमंत ऋतू कोणत्या 2 ऋतूंमध्ये येतो? 1. उन्हाळा आणि पावसाळा, 2. शरद आणि शिशिर, 3. वसंत आणि ग्रीष्म, 4. वर्षा आणि शरद. तर तुम्हाला दिसतच असेल की हेमंत हा ऋतू शरद आणि शिशिर या 2 ऋतूंच्या मध्ये आलेला आहे. म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 19. जून महिन्यापासून भारतात साधारणपणे कोणता ऋतू सुरू होतो? 1. पावसाळा, 2. हिवाळा, 3. वसंत, 4. शिशिर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे मे महिन्यामध्ये उन्हाळा संपून जातो आणि जून महिन्यापासून मग पावसाळा हा ऋतू सुरू होतो. म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक 1. पावसाळा. प्रश्न क्रमांक 20. डिसेंबर महिन्यात भारतात साधारणपणे कोणता ऋतू होतो? 1. उन्हाळा, 2. हिवाळा, 3. पावसाळा, 4. शरद ऋतू. डिसेंबर महिन्यामध्ये हिवाळा हा ऋतू असतो. म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर राहील पर्याय क्रमांक 2. आता आपण ऋतू आणि हवामान यावर आधारित काही प्रश्न अभ्यासणार आहोत. प्रश्न क्रमांक 21. कोणत्या ऋतूमध्ये तापमान सर्वाधिक असते? 1. हिवाळा, 2. उन्हाळा, 3. पावसाळा, 4. शरद ऋतू. तर सर्वाधिक तापमान हे उन्हाळा या ऋतूमध्ये आहे. म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर राहील पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 22. कोणत्या ऋतूमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो? 1. उन्हाळा, 2. पावसाळा, 3. हिवाळा, 4. वसंत ऋतू. सर्वाधिक पाऊस हा पावसाळा या ऋतूमध्ये पडणार. म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 23. कोणत्या ऋतूमध्ये लोक उबदार कपडे घालतात? 1. उन्हाळा, 2. पावसाळा, 3. हिवाळा, 4. वसंत ऋतू. उबदार कपडे थंडी असली की घातले जातात. म्हणजेच उबदार कपडे हे कोणत्या ऋतूमध्ये घालतात? हिवाळा या ऋतूमध्ये. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 24. कोणत्या ऋतूमध्ये छत्री आणि रेनकोटचा जास्त वापर केला जातो? 1. उन्हाळा, 2. हिवाळा, 3. पावसाळा, 4. शरद ऋतू. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पावसाळा. प्रश्न 25. उन्हाळ्यात लोक कोणते पेय अधिक पितात? 1. गरम सूप, 2. थंड पाणी व सरबत, 3. गरम चहा, 4. गरम दूध. उन्हाळ्यात गरमी जास्त असल्यामुळे लोक थंड पाणी आणि सरबत पितात. म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 26. कोणत्या ऋतूमध्ये धुके जास्त प्रमाणात दिसते? 1. उन्हाळा, 2. पावसाळा, 3. हिवाळा, 4. वसंत ऋतू.
तर हिवाळा या ऋतूमध्ये जास्त प्रमाणात धुके दिसतात. म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 27. पावसाळ्यात आकाशात काळे ढग जमा होण्याचे प्रमुख कारण कोणते? 1. हवेत असलेली जलबाष्प थंड होऊन संघनित होणे. 2. सूर्याचे तापमान पूर्णपणे कमी होणे. 3. जमिनीतील पाणी गोठणे. 4. वाऱ्याचा वेग पूर्णपणे थांबणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हवेत असलेली जलबाष्प थंड होऊन संघनित होणे. प्रश्न क्रमांक 28. हिवाळ्यात पहाटेच्या वेळी गवतावर पाण्याचे सूक्ष्म थेंब दिसतात. या घटनेला काय म्हणतात? 1. धुके. 2. दव. 3. पर्जन्य. 4. हिमवर्षाव. पाण्याचे थेंब गवतावर जमा होतात त्याला दव म्हणतात. म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 29. खालीलपैकी कोणता पर्याय ऋतू आणि त्यांच्याशी संबंधित हवामान यांचे योग्य संयोजन दर्शवतो? 1. उन्हाळा, कमी तापमान व दाट धुके असतात. पर्याय 2. पावसाळ्यामध्ये जलबाष्प, ढग व पर्जन्य असते. पर्याय 3. हिवाळ्यामध्ये अत्यंत उष्ण व कोरडे वारे असतात. पर्याय 4. वसंत ऋतूमध्ये सतत मुसळधार पाऊस असतो. या चारही पर्यायामधली योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 2. पावसाळ्यामध्ये जलबाष्प, ढग व पर्जन्य म्हणजेच पाऊस पडतो. प्रश्न क्रमांक 30. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना प्रामुख्याने कोणत्या ऋतूमध्ये होते? 1. हिवाळा. 2. उन्हाळा. 3. पावसाळा. 4. शिशिर. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना एकाच ऋतूमध्ये होतात. तो ऋतू म्हणजे पावसाळा. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचा तुम्ही अधिकाधिक सराव करा. आणखी प्रश्न हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.